मुंबई येथे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। अद्याप कुठल्याही मागणीवरती सरकारकडून ठोस असं आश्वासन देण्यात आलेलं नाही। काल शिंदे समितीचे जे अध्यक्ष होते ज्यांनी कुणबी नोंदी संदर्भात जे महाराष्ट्रभरामध्ये सर्वेक्षण केलं होतं त्या संदर्भात त्या विषयावर काल त्यांची आणि जरांगे पाटलांची भेट झाली। मी आता CSTच्या बसस्टँड रेल्वे स्टेशनच्या समोर आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड नागरिकांची गर्दी आहे। जे मराठा आंदोलक आहेत ते रस्त्यावरती आहेत आणि अशाच पद्धतीने 3 दिवसापासून या ठिकाणी लोक राहत आहेत, झोपत आहेत आणि जेवण देखील करत आहेत। याच ठिकाणी आता ग्रामीण भागातून देखील आता या लोकांचा जेवणाची व्यवस्था गावखेड्यातल्या लोकांनी करायला सुरुवात केली आणि ट्रक आणि टेम्पोने इथे जेवणाचं साहित्य आता मुंबईमध्ये पोहोचतंय। याचं कारण असं आहे की मुंबईमधील जे छोटे स्टॉलधारक आहेत या लोकांचं त्यांनी दुकानं बंद केली। जिथे स्वस्तामध्ये जेवण मिळेल अशा पद्धतीने जे दुकानं होती ती बंद केली। त्यामुळे आता गावखेड्यातून लोकांनी टेम्पोने इथं भाकरीची सोय केली आणि त्या मराठा बांधवांना देत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो रस्त्यावरती बसून ही लोक सकाळची जेवण करतायत, नाश्ता करतायत आणि रोडवरती बसून ही सगळी मंडळी आता जेवण करताना पाहायला मिळते। लोक इथं रस्त्यावरती बसलेले आहेत आणि समोरच्या टेम्पोमधून देखील लोकांना जेवण वगैरे दिलं जातंय आणि इथे प्रत्येक मराठा बांधवांना जेवणाची पाण्याची व्यवस्था केली जाते। या आंदोलना आलेल्या लोकांची सोय शासनाकडून मात्र झाली नाही, पण यामुळे जे ग्रामीण भागातील लोक असतील, मुंबईत राहणारे काही लोक असतील, या लोकांनी देखील या आंदोलकांची आता सोय केल्याची पाहायला मिळते। आणि याच ठिकाणी जी आंघोळीची व्यवस्था होती ही आता मुंबई महानगरपालिकेने टँकरद्वारे पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीची देखील आता सोय केल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व परिस्थितीमध्ये आता पोलीस देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि पोलिसांना देखील हे सगळं दृश्य वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं। रोडवरती आहे आणि हे अत्यंत शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। लोक रस्त्यावरती दिसत आहेत आणि आपापल्या सोयीनुसार लोक जेवणाची व्यवस्था असेल, झोपण्याची जागा असेल त्या ठिकाणी लोक राहत आहेत आणि जिथे मिळेल जागा, जिथे आश्रय मिळेल त्या ठिकाणी लोक राहत आहेत। आणि या ठिकाणी आपला जो मोबाईल आहे जो चार्ज करायचा असतो त्याला देखील लोकांनी आता इथलचे स्ट्रीट लाईटचे पोल आहेत यावरती आता एक वायर लावून त्या ठिकाणी खाली बोर्ड ठेवून यामध्ये लोक आपला मोबाईल चार्ज करताना पाहायला देखील मिळाले आहेत। लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड।